नमस्कार मंडळी, मी सूरज खटावकर तुमचं सकारात्मक बातमीमध्ये स्वागत करतो। मंडळी, जो इतरांचं भविष्य बदलायला झटतो ना, इतिहासात त्याचंच नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जातं। असाच एक तरुण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या कल्याणासाठी अक्षरशः झटतोय, ज्यानं आपल्या मतदारसंघाला प्रत्येक बाबतीत एक नंबर करण्याचा ध्यास घेतलाय आणि केवळ 5 वर्षातलं त्याचं काम बघून अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्याकडे उद्याचा सर्वसमावेशक नेता म्हणून बघायला भाग पाडले। त्यांचं नाव आहे रोहित पवार, ज्याला कर्जत जामखेडकर प्रेमानं आमचा रोहित दादा म्हणतात। आता तुम्ही म्हणाल असं कसं काय, असं काय केलं या रोहित दादाने? तर ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कर्जत जामखेडच्या लोकांनी 2019 साली रोहितदादा पवार यांना आमदार म्हणून निवडून दिलं आणि इथली परिस्थिती बदलायला सुरुवात झाली। या नेत्यानं राजकारणाची परिभाषाच बदलून टाकली। राजकारणात जाती धर्माच्या गणिताला खूप महत्त्व असतं, पण हा नेता राजकारण करताना आपल्या गणितातून जाती धर्माचा भागाकार तर विकासाचा मात्र गुणाकार करताना दिसतो। या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भेदभावाला फाटा देत आपल्या महान संतांचा आणि महापुरुषांचा विचार टिकवण्यासाठी काम करतं। कर्जत जामखेड ही संतांची आणि महान व्यक्तींची भूमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म याच पवित्र भूमीत झाला। जामखेड तालुक्यातलं चौंडी हे त्यांचं जन्मगाव। आमदार झाल्याबरोबर याच चौंडीच्या विकासाचं शिवधनुष्य रोहितदादांनी हाती घेतलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारातून आणि कार्यातून पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचं एक संग्रहालय उभारण्यासाठी 3 कोटी रुपये निधी आणला। 2 सुंदर स्वागत कमानीसाठी 1.5 कोटी, तर घाट बांधण्यासाठी 6.5 कोटींपेक्षा पण जास्त निधी आणलाय। शिवाय चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांसाठीही 57 कोटी रुपये इतका निधी आणलाय। रोहित दादांच्या प्रयत्नांमुळे चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आता शासकीय पद्धतीने साजरा होतोय आणि त्यासाठी सरकारकडून दरवर्षी 50 लाख रुपये मिळतात। शिवाय रोहित दादांनी चौंडीतली शाळा भव्य दिव्य करण्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करून आणलेत। आता तुमचा विश्वास बसणार नाही तरी सांगतो, चौंडी हे एका माजी मंत्र्याचं गाव आहे। असं असूनही या गावात ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय सुद्धा नव्हतं, तेही आपल्या रोहित दादांनी मंजूर करून आणलं। मंडळी, रोहित दादा हे विचारांसाठी काम करत असतात आणि म्हणूनच भविष्यात चौंडी परिसराचा मोठा विकास करणार आहेत। त्यासाठी विकास आराखडाही त्यांनी तयार केलाय। इतिहासात प्रसिद्ध असलेली खर्ड्याची लढाई तर तुम्हाला माहितच असेल। इथेच मराठी सैन्याने निजामाला धूळ चारून विजय मिळवला होता। या लढाईत होळकर, शिंदे, भोसले यांच्या सोबतच या भूमीतल्या अनेक जणांनी आपलं रक्त सांडलं होतं। मंडळी, मराठ्यांची ही अखेरची विजयी लढाई होती आणि याच पराक्रमाचं प्रतीक म्हणून रोहित दादांनी खर्ड्याच्या किल्ल्यासमोर जगातला सगळ्यात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभा केला। तुम्ही गुगलवर जाऊन जगातला सगळ्यात उंच भगवा ध्वज कुठे आहे असं जर का सर्च केलं तर तिथं खर्ड्याचा भगवा स्वराज्य ध्वज डौलाने फडकताना तुम्हाला दिसेल। मंडळी, मी जेव्हा तो पहिल्यांदा बघितला होता ना, माझी छाती अभिमानाने फुगली होती। बरं मंडळी, आता याच्या पुढची इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो। शिवरायांचा राज्याभिषेक हा 1674 मध्ये झाला होता, म्हणून या स्वराज्य ध्वजाची उंची ही 74 मीटर ठेवली आहे। शिवाय शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं, म्हणून या ध्वजस्तंभाचं वजन 18 टन इतकं ठेवलंय। मंडळी, तुम्हाला सांगू का, एवढा डिटेल विचार करण्यासाठी रोहित दादांसारखी दूरदृष्टी पाहिजे। बरं, या माणसाने केलेलं अजून पुढचं इंटरेस्टिंग काम सांगतो। हा ध्वज फडकण्यापूर्वी देशातल्या सर्व धर्मीय प्रमुख 74 भक्तिशक्ती स्थळांवर हा ध्वज नेऊन त्यांची पूजा केली, कारण हा भगवा ध्वज कुणा एकाचा नाही तर सगळ्यांचा आहे। मग तिथे जात धर्म हे मुद्देच किरकोळ आहेत। 15 ऑक्टोबर 2021 रोजी खर्ड्याच्या किल्ल्यासमोर हजारो नागरिकांच्या साक्षीने भव्य दिव्य समारंभात जगातला सगळ्यात उंच भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात आला। इतकंच नाही मंडळी, तर ज्या किल्ल्यासमोर हा ध्वज डौलाने फडकतोय त्या खर्ड्याच्या किल्ल्याच्या डागडुजीसाठीही दादांनी तब्बल 7 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणला। आता पुढचा आहे का मंडळी, खर्ड्यातच ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा यांचे गुरु आणि विठ्ठलाचे निस्सिम भक्त श्री गीते बाबा आणि सिद्ध संत श्री सीताराम बाबा या संतांची समाधी आहे। इथं असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात। अहो, गीते बाबा यांच्या गडावर तर संत भगवान बाबा यांची पालखी विसाव्यासाठीही थांबत असते, म्हणून या वारकऱ्यांना आणि भाविकांना पुरेशा सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी रोहितदादांनी गीते बाबा गडासाठी 6 कोटी रुपये निधी आणला। यातून सभामंडप, महंत निवासस्थान, प्रसादालय, स्वच्छतागृह ही विकास कामं हाती घेतली। त्याआधी रोहितदादांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार इथं दर्शनासाठी गेल्या असताना त्यांनीच पहिल्यांदा स्वच्छता आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं। यासोबतच रोहितदादांनी या गडासाठी सेवा म्हणून संत गीते बाबा आणि संत भगवान बाबा यांच्या मूर्ती दिल्या
आणि गडाला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जाही मिळवून दिला. गीतेबाबांचं जन्मस्थळ असलेल्या दिघोळमध्येही रोहितदादांनी स्वखर्चातून सभामंडप बांधला. सीताराम बाबा गडावरही महंत निवासस्थान आणि सभामंडप बांधण्यात येत असून त्यासाठी सुद्धा 3 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणलाय आणि गडावर श्री विष्णूची मूर्तीही बसवली आहे. त्यामुळे हा परिसर इतका सुंदर आणि भक्तिमय दिसतोय की काय सांगू. बरं, सगळं काम इकडंच थांबलेलं नाहीये, तर परिसरातल्या भाविकांच्या सेवेसाठी गडाला ॲम्ब्युलन्स पण भेट दिलेली आहे. यामुळे अध्यात्मातूनच मानव सेवाही घडेल असा उच्च कोटीचा विचार दादांनी करून ठेवलाय. अहो, कर्जतमध्ये सद्गुरू संत श्री गोदड महाराजांच्या भाविकांसाठी सुसज्ज अशा भक्त निवासाचं काम सुरू आहे आणि यासाठी रोहितदादांनी 5 कोटी रुपये, तर जामखेडमध्ये जमदारवाडी इथं सद्गुरू संत श्री वामन भाऊ महाराज यांच्या मंदिरापुढे सभामंडप बांधण्यासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर करून आणलाय. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं. या संविधानावरच आज आपल्या देशाची लोकशाही उभी आहे आणि कर्जत जामखेड या दोन्ही ठिकाणी रोहितदादांनी 2 संविधान स्तंभ उभारलेत आणि मला खात्री आहे मित्रांनो, हे संविधान स्तंभ पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात संविधानाविषयी अभिमानाची ज्योत पेटते. पुण्यात हडपसर भागात काळे पडळ इथं प्रभू श्री विश्वकर्मा यांचं एकमेव आणि राज्यातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. या मंदिरापुढेही स्वखर्चातून सभामंडप बांधण्याचं काम रोहितदादांनी हाती घेतलंय. मंडळी, निसर्गाचं संरक्षण करणारा समाज म्हणून आदिवासी समाजाकडे आपण पाहत असतो. या समाजातील नवीन पिढीलाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये पुरेशी संधी मिळाली पाहिजे आणि ते मूळ प्रवाहात आले पाहिजेत असं प्रत्येकाला वाटतं आणि म्हणूनच रोहितदादांनी नेहमीच याविषयी आवाज उठवला. TRTI ही जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये 66 मंजूर पदे आहेत, पण भरली फक्त 42. ह्या पूर्ण रिक्त जागा आपण कधीपर्यंत भरणार हा माझा पहिला प्रश्न. मंडळी, आदिवासी समाजासाठीच्या TRTI संस्थेला स्वतंत्र आर्थिक निधी मिळावा, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीची सारथी, OBC विद्यार्थ्यांसाठीची महाज्योती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या बार्टी या संस्थेमधील अडचणी कोणी मांडल्या असतील तर त्या फक्त आणि फक्त रोहितदादांनी मांडल्या. यामध्ये कोणताही भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. अहो, एवढंच काय तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचेही प्रश्न त्यांनी केवळ मांडलेच नाही तर त्यांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरून उपोषण पण केलं. असा करणारा आमदार म्हणून एकट्या रोहितदादांची नोंद आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांचा कोणताही प्रश्न निर्माण झाला की तो सोडवण्यासाठी समाजातील विद्यार्थी रोहितदादांकडे आशेने बघत असतात आणि रोहितदादाही त्यांना कधीच निराश करत नाहीत. मंडळी, संत श्री बाळूमामा हे वारकरी संप्रदायातले एक मोठे संत. श्री क्षेत्र आदमापूर इथं त्यांचं भव्य मंदिर आहे. याच मंदिराच्या धर्तीवर कर्जत जामखेड मतदारसंघात गणेशवाडी इथंही संत श्री बाळूमामा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या भव्य अशा मंदिरांचं काम सुरू आहे. या मंदिरासाठी रोहितदादांनी सेवा म्हणून मोठी मदत केली. यामुळं आदमापूर नंतर हे राज्यातील सगळ्यात मोठं मंदिर असेल. शिवाय याच आदमापूरच्या बाळूमामा ट्रस्टसाठी रोहितदादांचे वडील राजेंद्रदादा यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि ट्रॉली दिली आहे. मतदारसंघातल्या सर्व धर्मियांच्या वेगवेगळ्या श्रद्धास्थानांसाठी 100हून अधिक सभामंडप मंजूर करून आणले. दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या निवासासाठी संतछाया या भक्ती निवासाचं काम हाती घेतलंय. हे सगळं करत असतानाच माढा तालुक्यातलं श्री क्षेत्र अरण इथं संत शिरोमणी श्री सावता महाराज यांची समाधी असून रोहितदादांनी इथंही स्वतःच्या खिशातून आणि मित्रांच्या सहकार्याने 5 कोटी रुपये खर्चून भव्य दिव्य आणि देखणं असं भक्त निवास उभारलंय. यामुळे दर्शनासाठी राज्यभरातून येणारे भाविक आणि वारकरी यांची सोय होणार आहे. मंडळी, रोहितदादांच्या कुटुंबावर अध्यात्माचा मोठा प्रभाव आहे आणि म्हणूनच पंढरपूरला जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांची रोहितदादांच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा केली जाते. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या जामखेडच्या दर्ग्याचंही त्यांनी स्वखर्चातून नूतनीकरण केले. अशा इतरही कितीतरी कामांचा उल्लेख करता येईल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य खूप मोठं आहे, हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव इथल्या स्मारकासाठी लागणारी जमीन खरेदी करण्याचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा, अन्यथा पवार कुटुंबियांच्या वतीने 1 कोटी स्वनिधी देऊन आणि उर्वरित रक्कम ही कर्जत जामखेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींकडून जमा करून ही जागा खरेदी करण्याचा संकल्प आमदार रोहितदादांनी सोडला. तसंच अण्णाभाऊ साठेंच्या वंशजांच्या घराचं नूतनीकरण सुद्धा सेवा म्हणून करायचं ठरवलं आणि त्यासाठी 15 लाख रुपये निधीही दिला. इतकंच नाही तर उद्या आणखी निधी लागला तर आम्ही आहोत असा शब्द अण्णाभाऊंच्या वारसदारांना रोहितदादांनी दिलेला आहे. काय भारी माणूस आहे हा. म्हणजे महापुरुषांचा विचार जपण्यासाठी हा किती काम करतोय. अहो, हा नेता महापुरुष अभिवादन यात्रा सुद्धा काढतो आणि राज्यभरातील तरुणांसह
इतर प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 800 किलोमीटरची संघर्ष यात्राही काढतो. लोकांसाठी आणि विचारांसाठी सतत संघर्ष करणं हे त्याच्या वाट्याला आलंय. यातूनच हा नेता अजून बळकट आणि स्ट्रॉंग होतोय. हा कुठल्या हवेवर, लाटेवर किंवा जाती धर्मावर राजकारण करत नाही, तर महापुरुषांनी सांगितलेला पुरोगामी विचार आणि संतांनी सांगितलेला समतेच्या मार्गावर चालतोय. आणि चालत असतानाच विकासाचं चित्र रेखाटत एक एक टप्पा पार करतोय. आज सुरू असलेल्या त्यांच्या कामावरूनच त्यांची भविष्यातली वाटचाल लक्षात येते. उद्या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर हा नेता नक्कीच राज्याला टॉपवर नेल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याच्या विकासाचा कर्जत जामखेड पॅटर्न आता अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलाय. खरंच हा एक सर्वसमावेशक नेता आहे. हा तरुण नेता तरुणांच्या प्रश्नांसाठी संघर्षही करतो, तहानलेल्यांना टँकरने पाणी पुरवतो, शिक्षणाचा दर्जाही सुधारवतो, महिलांना सक्षम करण्यासाठी झटतो, हा आरोग्य व्यवस्थाही बळकट करतो, कोविड योद्धाही होतो आणि हा नेता MIDC व्हावी म्हणून झटतो. आणि हाच नेता आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसाही जपतो. खरंच हा नेता खऱ्या अर्थी विकासाचा चेहरा आहे. पण या चेहऱ्याला आता महाराष्ट्राचा नेता करायचंय. कारण आता राज्याला टॉपला नेण्यासाठी गरज आहे ती अशा सर्वसमावेशक नेत्याची. म्हणूनच सगळे कर्जत जामखेडकर म्हणतायत, दिल से वादा फिर से दादा.